नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण हेरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की सरळ सेवा भरती 2024 संदर्भात। तर बघा मित्रांनो, नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे। 2024ची जाहिरात ही असणार आहे। केंद्रीय मंत्रालयामध्ये मित्रांनो भरती प्रक्रिया सुरू आहे। पगार जर आपण पाहिलं तर 35,000 रुपये असणार आहे। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म आहे आणि कायमस्वरूपी भरती ह्या ठिकाणी ही असणार आहे। तर बघा संपूर्ण माहिती आपण या जाहिरातीची घेणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या। तर बघा संपूर्ण जी काही माहिती ती घेण्यासाठी आपण त्या जाहिरातीवर जाऊया आणि संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहितीसाठी आपण जाहिरातीवर आलेलो आहोत। ऑफिशियल जाहिरात या ठिकाणी ओपन झाली आहे, पाहू शकता। बघा स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर कंबाईंड हायर सेकंडरी म्हणजे 10+2 12वीवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। जर तुमची 12वी झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे 8 एप्रिलपासून आणि अर्ज करण्यासाठी 7 मे 2024 पर्यंत तुम्हाला अर्ज त्या ठिकाणी करता येणार आहे। त्यासोबतच जर आपण पुढे पाहिलं तर बघा या ठिकाणी जून जुलैमध्ये तुमची एक्झाम जी आहे ती त्या ठिकाणी होणार आहे। पे स्केल सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते। वॅकन्सीज किती आहेत तर 3712 ॲप्रॉक्सिमेटली या ठिकाणी वॅकन्सीज आहेत, त्या वाढू शकतात। ठीक आहे। नंतर जर आपण पाहिलं तर बघा आता या ठिकाणी वयाची अट आपण या ठिकाणी पाहूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती क्लिअरली या व्हिडिओच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी कळून जाईल। वयाची अट पाहणार आहोत, त्यासोबतच कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता। तर बघा वयाची अट काय असणार आहे तर 1/8/2024 रोजी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 18 ते 27 वर्षांपर्यंतची वयाची अट तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। 18 ते 27 वर्षांपर्यंतची वयाची अट, त्यासोबतच इतर जे काही गव्हर्नमेंट नियमानुसार SC/ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, PWBD अनरिझर्व 10 वर्ष, PWBD OBC 13 वर्ष, PWBD SC/ST साठी 15 वर्ष, अशा पद्धतीने वयाची सूट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। संपूर्ण माहितीसुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेली। जर तुम्ही 10+2 म्हणजेच 12वी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। स्टाफ सिलेक्शन कमिशनची या ठिकाणी नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे, त्या वेबसाईटवर तुम्हाला जाऊन अर्ज करायचे आहेत। ठीक आहे। त्यानंतर आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत बघा शैक्षणिक पात्रता या ठिकाणी दिल्ली। जर तुम्ही 12वी पास असाल तर तुम्ही अर्ज करू शकता कोणत्याही पदासाठी। डेटा एंट्री ऑपरेटर आहे, नंतर जर आपण पाहिलं तर बघा LDC आहे, नंतर आहे JSA, अशा पद्धतीचे या ठिकाणी पदं, वेगवेगळी पद्धतीची पदं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर संपूर्ण माहिती आपण या जाहिरातीची पाहिलेली आहे। त्यासोबतच अधिकची माहितीसाठी ही जाहिरात तुम्हाला मिळून जाईल। अधिक माहितीसाठी तुम्ही या जाहिरातीला सविस्तररित्या वाचू शकता आणि अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायची नवीन वेबसाईट चालू झालेली आहे स्टाफ सिलेक्शनची, त्यावर जाऊन तुमचे त्या ठिकाणी OTR 1 टाईम रजिस्ट्रेशन करा आणि त्यावरून तुम्हाला अर्ज करता येणार आहे। तर अपेक्षा आहे तुम्हाला जो काही व्हिडिओ तो आवडला असेल, व्हिडिओला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। कुठली अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।